नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी विषय आहे अक्षर भारती म्हणजे मराठी या विषयाची आपल्या बोर्डाने दिलेली जी क्वेश्चन बँक आहे, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बोर्डाने दिलेली जी क्वेश्चन बँक आहे त्यामधला एक महत्त्वाचा भाग करणार आहोत आणि तो भाग म्हणजे विभाग चौथा भाषाभ्यास। विभाग चौथा भाषाभ्यास। आता हा विभाग चौथा भाषाभ्यास जो आहे तो एकूण तुम्हाला 16 मार्क्ससाठी आहे। 16 गुणांसाठी हा चौथा विभाग दिलेला आहे। आता त्यामध्ये जे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत। पहिला घटक आहे, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो तुम्हाला 8 गुणांसाठी विचारला जाणार आहे। आता त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील तर पहिला प्रश्न म्हणजे वाक्य प्रकार। वाक्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। मी आधीचा जो व्हिडिओ केलेला होता त्यामध्ये या वाक्य प्रकार या विषयावर विस्तृतपणे बोललेले होते। म्हणजे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय किंवा विधानार्थी वाक्य काय, आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात, उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणतात, ह्या सगळ्याची चर्चा मी आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। आता इथे जे आता तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत ते आपण कसे सोडवायचे किंवा त्यांचा विचार कसा करायचा हे बघूया। खालील वाक्याचा प्रकार ओळखा। तुम्हाला इथे प्रकार ओळखणं अपेक्षित आहे। प्रकार ओळखा असा प्रश्न आहे। जो प्रश्न तुम्हाला बोर्डाला येणार आहे 2 गुणांसाठी, 2 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे। आता पहिला प्रश्न यामध्ये कोणता विचारला आहे तर शाल व शालीनता यांचा संबंध काय, प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नचिन्ह दिसतंय, याचाच अर्थ याचं उत्तर आहे प्रश्नार्थी। प्रश्नार्थी, थी हा दीर्घ आहे याचं भान ठेवा। प्रश्नार्थी, प्रश्न बघितला म्हणजे ते वाक्य आहे प्रश्नार्थी। माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली। सरळसोट वाक्य आहे। कोणताही प्रश्न नाही आहे, कोणताही उद्गार नाही आहे, कोणती आज्ञा नाही आहे, फुल स्टॉप दिलेला आहे, याचा अर्थ हे वाक्य आहे विधानार्थी। विधान केलेलं आहे सरळ, त्यामुळे विधानार्थी। तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा। बघा वाक्य वाचल्यानंतरच कळतंय की त्याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर केलेली आहे, आज्ञा केलेली आहे। तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा आणि म्हणून हे वाक्य आहे आज्ञार्थी। प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते, उद्गार चिन्ह आहे। उद्गार चिन्ह जेव्हा वाक्यामध्ये असतं तेव्हा त्या वाक्याला म्हणतात उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी वाक्य हा जो द आहे तो हाफ द आहे, अर्धा द आहे, त्यामुळे नीट हा शब्द लिहायचा आहे। हे सगळे 4ही शब्द लिहिण्याची थोडीशी प्रॅक्टिस करा, थोडासा सराव करा, म्हणजे लिहिताना तुमच्या कोणत्याही व्याकरणदृष्ट्या चुका होणार नाही आहेत, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होणार नाही आहेत। अब्दुल बस स्टॉपवर आला, सरळ विधान आहे, कोणताही प्रश्न नाही आहे, उद्गार नाही आहे, म्हणून हे झालं विधानार्थी वाक्य। त्यांना मी कसा विसरू शकेन, प्रश्नचिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थी। काका तुम्ही काही झाडं लावा। आता या ठिकाणी विनंती केलेली आहे। विनंती किंवा आज्ञा म्हणजेच आज्ञार्थी वाक्य। काका तुम्ही काही झाडं लावा, आज्ञार्थी। किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना, उद्गारार्थी चिन्ह आहे, उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी चिन्ह बघितलं याचा अर्थ ते उद्गारार्थी वाक्य आहे। आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार, प्रश्नचिन्ह आहे। प्रश्न वाक्यात आहे याचा अर्थ ते प्रश्नार्थी वाक्य आहे। शेवटचं वाक्य तुझा आवाका खूपच मोठा आहे, सरळ विधान आहे आणि म्हणजे हे उदाहरण आहे ते म्हणजे विधानार्थी वाक्याचे। अशा प्रकारे थोडासा विचार केला तर वाक्याचा प्रकार आपल्याला सहज ओळखता येतो। प्रश्न असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य आहे, सरळसोट विधान असेल तर विधानार्थी आहे, आज्ञा किंवा विनंती असेल तर आज्ञार्थी आहे आणि उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते उद्गारार्थी आहे। इतके साधे सोपे सरळ या ठिकाणी फॉर्म्युला आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। आता पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न म्हणजे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर हा प्रश्नसुद्धा आपल्याला आहे तो म्हणजे 2 गुणांसाठी. 2 गुणांसाठी. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा असा प्रश्न आहे. पहिलं वाक्य आहे, यावर तो शालीन कवी मनापासून हसला. उद्गारार्थी आपल्याला करायचं आहे. विधानार्थी दिलेलं आहे, उद्गारार्थी करायचं आहे. उद्गारार्थी करतो याचा अर्थ आपण त्याच्यामध्ये किती हा शब्द वापरतो. किती मनापासून हसला तो शालीन कवी, आणि शेवटी आपण त्याला उद्गारवाचक चिन्हसुद्धा इथे दिलेलं आहे. इथे जागा खूप छोटी आहे त्यामुळे मावताना थोडंसं कठीण झालेलं आहे, समजून घ्या नीट. किती मनापासून हसला तो शालीन कवी. ह्रस्वदीर्घ चुका अजिबात करू नका. शालीन ली दुसरा आहे, कवी वी दुसरा आहे, हे नीट शब्द कॉपी करायचे. किती मनापासून हसला तो शालीन कवी, उद्गारवाचक चिन्ह. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे, विधानार्थी करायचं आहे. लठ्ठपणा आपल्या हातात नाही. लठ्ठपणा आपल्या हातात नाही, सरळ विधान केलेलं आहे. फुल स्टॉप शेवटी दिलेला आहे. मनाचं सामर्थ्य मोठं आहे, उद्गारार्थी करायचं आहे. उद्गारार्थी म्हणजे किती हा शब्द येतो, शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. किती मोठं आहे मनाचं सामर्थ्य. किती मोठं आहे मनाचं सामर्थ्य. शब्द बदलू नका, आहेत तसेच लिहायचे. किती मोठं आहे मनाचं सामर्थ्य. किती मोठं आहे मनाचं सामर्थ्य, उद्गारवाचक चिन्ह. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. आता हे वाक्य दिलेलं आहे उद्गारार्थी आणि आपल्याला ते करायचं आहे विधानार्थी. विधानार्थी म्हणजे सरळ सोड, सिम्पल सेंटेन्स. ते व्यक्तिमत्व प्रचंड स्फूर्तिदायक होते. ते व्यक्तिमत्व प्रचंड स्फूर्तिदायक होते कसे लिहू शकाल. विधान आहे, फुल स्टॉप शेवटी आला पाहिजे. तपोवनाकडे कोण कशाला जातोय, प्रश्नार्थक वाक्य आहे, त्याचं विधानार्थी करायचं आहे. तपोवनाकडे कोणीही जात नाही. तपोवनाकडे कोणीही जात नाही, फुल स्टॉप. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. विधानार्थी वाक्य आहे, त्याचा आपल्याला उद्गारार्थी करायचं आहे. उद्गारार्थी म्हणजे किती शब्द आला पाहिजे, उद्गारवाचक चिन्ह असलं पाहिजे. पुन्हा मुद्दाम मी हे मुद्दे तुम्हाला सांगते. किती जास्त भुरळ पाडली मला या खेळाने. किती जास्त भुरळ पाडली मला या खेळाने. पुढचं वाक्य, स्टेशन इथून खूप दूर होतं. नकारार्थी करा. नकारार्थी करताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जो शब्द वाक्यामध्ये दिलेला आहे त्याचा विरुद्धार्थ वापरायचा आहे. पण नकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. वाक्याचा अर्थ तोच राहायला हवा. स्टेशन इथून खूप दूर होतं म्हणजेच स्टेशन इथून जवळ नव्हतं. दूरच्या विरुद्धार्थी शब्द मी इथे वापरला आहे, जवळ. स्टेशन इथून खूप दूर होतं, अर्थ बदलायचा नाही आहे. पुन्हा सांगते, स्टेशन इथून जवळ नव्हतं, फुल स्टॉप. तिथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. विधान दिलेलं आहे, उद्गारार्थी करायचं आहे. मनाने किती श्रीमंत होते तिथले शिक्षक, किंवा किती श्रीमंत होते मनाने तिथले शिक्षक, कसंही घेऊ शकता. मनाने किती श्रीमंत होते तिथले शिक्षक, उद्गारवाचक चिन्ह. त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. विधान दिलेलं आहे, प्रश्नार्थी करायचं आहे. त्यांना मी कधी विसरू शकेन का. त्यांना मी कधी विसरू शकेन का, प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक 10, तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. हे वाक्य जे आहे ते विधानार्थी आहे आणि आपल्याला प्रश्न करायचा आहे. प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. मग आता याचं उत्तर काय येणार आहे, तर किती आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला. किती आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला, उद्गारवाचक चिन्ह. आता हा प्रश्नसुद्धा म्हणजे वाक्य रूपांतर हा प्रश्नसुद्धा आपल्याला 2 गुणांसाठी आहे. आणि खरं तर थोडा विचार केला तर आपल्याला हे 2च्या 2 गुण मिळवता येतात. नक्की वाक्य कोणत्या प्रकारे दिलेलं आहे आणि कोणत्या प्रकारे करायचं आहे. उद्गारार्थी करायचं आहे का विधानार्थी करायचं आहे का आज्ञार्थी करायचं आहे का नकारार्थी करायचं आहे, हे थोडंसं लक्षात घेतलं तर शांतपणे लिहिलं तर उत्तरही छान आपल्याला जमतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वाक्प्रचार. बोर्डाला तुम्हाला हा 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो.
2 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात आणि एका प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला 2 गुण असतात. म्हणजे वाक्याचा अर्थ सांगणे याच्यासाठी 1 गुण असतो आणि वाक्यात उपयोग करणे ह्याच्यासाठी 1 गुण. म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि ते व्यवस्थितपणे अटेम्प्ट केले तर तुम्हाला हे 4च्या 4 गुण मिळणार आहेत, याचं भान ठेवा. आता इथे पहिला प्रश्न काय आहे बघूया. वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून हे लक्षात घ्या, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. म्हणजे अर्थ सांगणं महत्त्वाचं आहे, कारण त्यासाठी 1 गुण ठेवलेला आहे आणि वाक्यात उपयोग करा यासाठी 1 गुण आहे. पहिला प्रश्न आहे गौरव वाटणे. गौरव वाटणे म्हणजे काय, तर अभिमान वाटणे. आता बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये असे प्रसंग येतात की मुलं ज्या प्रकारे काम करतात किंवा मुलं अभ्यास करतात, मुलं छान गुण मिळवतात, मग आईवडिलांना अर्थातच मुलांचा गौरव वाटतो. आता इथे मी काय वाक्य लिहिलं आहे ते बघा. मुलाचे यश पाहून रामरावांना गौरव वाटला. मुलाचे यश पाहून रामरावांना गौरव वाटला. गौरव वाटणे म्हणजे अभिमान वाटणे. उसंत न लाभणे. उसंत न लाभणे म्हणजे वेळ न मिळणे. अभ्यासामुळे श्यामला फिरायची उसंत लाभली नाही. अभ्यासामुळे श्यामला फिरायची उसंत लाभली नाही. अजिबातच सवड मिळाली नाही, वेळच मिळाला नाही त्या श्यामला फिरायला. काय कारण होतं, तर त्याचा अभ्यास होता. हे वाक्य अर्थपूर्ण असणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्ही वाक्य बनवताय ते. सक्त ताकीद देणे म्हणजे कडक शब्दात सांगणे, कठोर शब्दात सांगणे, सक्त ताकीद देणे. सिग्नल तोडल्यामुळे पोलिसांनी समीरला सक्त ताकीद दिली. कडक शब्दामध्ये सांगितलं. सिग्नल तोडल्यामुळे पोलिसांनी समीरला सक्त ताकीद दिली. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वाक्प्रचार करताय आधी अर्थ लिहायचा आहे आणि नंतर तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आता इथे जागा सफिशियंट नाही आहे, त्यामुळे या बाजूला मी अर्थ लिहिलेला आणि या बाजूला मी वाक्यात उपयोग केलेला आहे. तुम्ही परीक्षेला कसं करायचं आहे, तर हे गौरव वाटणे लिहिल्यानंतर पुढे अभिमान वाटणे आणि त्याच्या खालच्या ओळीवर तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे. सुटसुटीत पेपर लिहिता आला पाहिजे, जेणेकरून वाचणाऱ्याला ते छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि मग तुम्हाला अर्थातच ते मार्क मिळणार आहेत. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वर्ज करणे. प्रश्नाचा फॉर्मॅट तोच आहे. वर्ज करणे म्हणजे त्याग करणे. वर्ज करणे म्हणजे त्याग करणे. मधुमेह झाल्यामुळे राकेशने साखर वर्ज केली. मधुमेह झाल्यामुळे राकेशने साखर वर्ज केली. आता साखर म्हणजे शुगर. साखर सोडून देतो एखादा माणूस, त्यामुळे काहीतरी कारण असतं. मग इथेही राकेशने का साखर सोडलेली आहे, तर मधुमेह म्हणजे डायबेटीस ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. मधुमेह झाल्यामुळे राकेशने साखर वर्ज केली, साखर सोडून दिली, साखरेचा त्याग केला. खूणगाठ बांधणे, पक्के ठरवणे. पक्के ठरवणे. खूणगाठ बांधणे, पक्के ठरवणे. अपमान झाल्यामुळे भावाकडे न जाण्याची तिने खूणगाठ बांधली. अपमान झाल्यामुळे तिने का खूणगाठ बांधली, तिने पक्क का ठरवलं. इथे तुम्ही बहिणीने असं म्हटलं तरीही चालेल, इथे जागा कमी होती त्यामुळे त्यातल्या त्यात मी तिने असं लिहिलेलं आहे. आता तिने किंवा बहिणीने भावाकडे न जाण्याची खूणगाठ का बरं बांधली, त्याला काय कारण होतं, तर त्या ठिकाणी तिचा अपमान झालेला होता. अपमान झाल्यामुळे भावाकडे न जाण्याची तिने खूणगाठ बांधली किंवा बहिणीने खूणगाठ बांधली. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे, प्रचंड आनंद होणे. परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यामुळे अदितीचा आनंद गगनात मावला नाही. परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यामुळे अदितीचा आनंद गगनात मावला नाही म्हणजे तिला प्रचंड आनंद झाला, खूप आनंद झाला. नाव उज्ज्वल करणे म्हणजे नाव मोठे करणे. नाव उज्ज्वल करणे. आई बाबा म्हणतात ना की छान अभ्यास करा आणि आमचं नाव उज्ज्वल करा. उज्ज्वल करणे म्हणजे मोठे करणे. सैन्यात भरती होऊन यशने नाव उज्ज्वल केले. आपले नाव उज्ज्वल केले, कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले, आईबाबांचे नाव उज्ज्वल केले. कसंही तुम्ही इथे पाहिजे तर ॲडिशन्स घेऊ शकता. इथे जागा कमी असल्यामुळे मी छोट्यात छोटं वाक्य बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सैन्यात भरती होऊन यशने आपल्या आईबाबांचे नाव, आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले. इथे तुम्ही लिहू शकता काय हवं असेल तर. हेवा वाटणे म्हणजे मत्सर वाटणे. हेवा वाटणे, मत्सर वाटणे.
समीरचे सुंदर हस्ताक्षर बघून रामला त्याचा हेवा वाटला. समीरचे सुंदर हस्ताक्षर बघून रामला त्याचा हेवा वाटला. आता हेवा वाटला म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपल्याकडे हे नाही आहे, आपल्याला पण हवं होतं ना, म्हणजे ह्याचं हस्ताक्षर किती सुंदर आहे, आपलं हस्ताक्षर मात्र सुंदर नाही आहे. किंवा एखादी वस्तू आपण एखाद्याकडे बघतो आणि मग आपल्याला हेवा वाटतो. एखाद्याकडे छान मोबाईल असतो आणि तो आपल्याकडे तसा मोबाईल नसतो आणि मग आपल्याला वाटतं की आपल्याकडे असा मोबाईल नाही आहे. याला म्हणतात हेवा वाटणं. समीरचे सुंदर हस्ताक्षर बघून रामला त्याचा हेवा वाटला. भुरळ पाडणे म्हणजे मोहात पाडणे. एखाद्या गोष्टीची आपल्याला भुरळ पडते, एखादी छान गोष्ट बघितली की आपण त्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, मोहात पडतो. हिमालयाचे सौंदर्य आपल्याला भुरळ पाडते. हिमालय पर्वत सगळ्यांनी बघितला असेल, फिरण्यासाठी तुम्ही कधी गेला असाल वेकेशनमध्ये, तर हे हिमालयाचं जे सौंदर्य आहे, सर्वत्र पसरलेला बर्फ, जिथपर्यंत नजर जाते तिथे आपल्याला काय दिसतो तर बर्फ. आणि मग हे हिमालयाचं सौंदर्य जे आहे ते अर्थातच आपल्याला भुरळ घालते. आपण त्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो, त्या हिमालयाच्या प्रेमात पडतो, देहभान विसरतो आपण तिकडे. पुढचा तोच वाक्प्रचार आहे, देहभान विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे. आवडीचे काम करताना आपण देहभान विसरतो. एखादं आपल्या आवडीचं काम असेल की ज्यामध्ये मला खूप मनापासून ते काम मी करते. फॉर एक्झाम्पल मला जर एखादं गाणं गाण्याची आवड असेल तर मग गाणं गाताना मी देहभान विसरते. किंवा नृत्य करताना एखादी व्यक्ती आपलं देहभान विसरते. तुमच्यापैकी काही जण अभ्यासाची प्रचंड आवड असेल आणि मग अभ्यासाचं काम अभ्यास करत असताना सुद्धा आपण देहभान विसरतो. म्हणजे आपल्याला किती वाजलेले आहेत, आपल्याला भूक लागली आहे का, तहान लागली आहे का, याचं आपल्याला भान उरत नाही. त्याला म्हणतात देहभान विसरणे. इथे एखादा छंद तुम्ही कोट करू शकता की पुस्तकाचं वाचन करत असताना मी देहभान विसरते किंवा नृत्य करत असताना मी देहभान विसरते किंवा हिमालयाचं सौंदर्य पाहताना मी देहभान विसरले. असं कोणते अर्थ जर तुम्ही नीट समजून घेतलात ना प्रत्येक वाक्प्रचाराचा, तर वाक्य करणं कठीण नाही आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगेन की इथे जेव्हा तुम्ही ही वाक्य लिहिताय तेव्हा पुस्तकातली वाक्य कोट करू नका. पुस्तकात म्हणजे पाठात असलेली किंवा मग डायजेस्टमध्ये वगैरे जी दिलेली वाक्य असतात ती सुद्धा लिहू नका शक्यतोवर स्वतः वाक्य कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करा. जर अर्थ तुम्हाला कळला आणि थोडासा तुम्ही विचार केला तर मग आपल्याला वाक्य कन्स्ट्रक्ट करता येतं. विश्वास ठेवा, थोडा प्रयत्न करा, सगळं जमणार आहे. आता वाक्प्रचार सांगून झालेले आहेत, तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढचा घटक अ आणि आ घटक आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. आधीचा होता व्याकरण घटकांवर आधारित कृती. मग भाषिक घटकांवर समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द, वचन, लिंग हे सगळे येतात. आता शब्द संपत्तीमध्ये 1 गुणाला हा प्रश्न आहे. समानार्थी शब्द. वृक्ष म्हणजे झाड, तरू. वृक्ष म्हणजे झाड. आकाश म्हणजे गगन, आभाळ, कसंही लिहू शकता. मित्र म्हणजे सखा, सुरुत लिहू नका शक्यतोवर, कारण लिहिताना तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स कराल. सो सिंपल लिहिण्यासाठी जो शब्द आहे तो लिहा. मित्र म्हणजे सखा. वारा, अनिल, नी पहिला आहे, ऱ्हस्व आहे, अनिल. काया, शरीर. शरीरमधला री हा नेहमी दीर्घ असतो, याचं भान ठेवा. काया, शरीर. मार्ग, रस्ता. पथ सुद्धा लिहू शकता. रस्ता आपल्या नेहमीच्या बोलण्यातला शब्द आहे म्हणून मी तो इथे लिहिलेला आहे. हर्ष म्हणजे आनंद, मोद. मती, बुद्धी. मती म्हणजे बुद्धी. नदी, सरिता. री हा पहिला आहे, सरिता. पृथ्वी, अवनी, नी दीर्घ आहे, अवनी, वसुधा, वसुंधरा, काही लिहू शकता तुम्ही. कान म्हणजे कर्ण. आणि फूल म्हणजे सुमन. सु पहिला आहे, ऱ्हस्व आहे. फूल म्हणजे सुमन. पुन्हा हे समानार्थी शब्द आहेत. आवेश म्हणजे जोश. कित्येक वेळेला एखादा प्रसंग घडतो आणि मग आपण आवेशात बोलतो, हो मी ते करणार आहे, मी सकाळी लवकर उठणार आहे, तो असतो आवेश. आवेश म्हणजे जोश. होड हा शब्द दिलेला आहे आणि होड हा शब्द अर्थपूर्ण नाही आहे. मे बी इथे होडी असा शब्द असू शकेल. होडी असेल तर मग उत्तर येणार आहे नाव. पण इथे आपल्याला शब्द अर्थपूर्ण समजत नाही आहे म्हणून मी इथे क्रॉस केलेला आहे. आर्जव. आपण आर्जव करतो, एखाद्याकडे जातो की
मला उद्या यायला ऑफिसला समजा कोणी जात असेल तर आपण म्हणतो की उद्या मला ऑफिसला यायला थोडा उशीर होणार आहे, मग जरा प्लीज कन्सिडर करा. तर याला म्हणतात आर्जव. आर्जव म्हणजे विनवणी. किंवा आपण आपल्या मित्रमैत्रिणीला सांगतो की उद्या ना मी शाळेमध्ये येणार नाही आहे, तर प्लीज मला तुझ्या नोट्स देशील का उद्याच्या. याला म्हणतात आर्जव. आर्जव म्हणजे विनवणी. बडगा. बडगा म्हणजे धाक. आपण बऱ्याच वेळेला हा शब्द असा वापरतो, कायद्याचा बडगा दाखवा किंवा कायद्याचा बडगा दाखवला की लोक घाबरतात. बडगा दाखवणं म्हणजे काय, तर धाक दाखवणं. ज्यावेळेला कायद्याची भाषा येते त्या लोक घाबरतात, त्यामुळे कायद्याचा बडगा असतो. बडगा म्हणजे धाक, भीती. धाक हा शब्द लिहा. पुढे आहे विरुद्धार्थी शब्द. सगळे विरुद्धार्थीच आहेत इकडे, त्यामुळे पुन्हा पुन्हा मी काही इन्स्ट्रक्शन्स वाचणार नाही आहे. निरर्थक. निरर्थक म्हणजे अर्थ नसलेला. एखादी गोष्ट आपण म्हणतो की त्याचं बोलणं ना अगदीच निरर्थक आहे, म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे. मग याच्या विरोधात एखाद्याचं बोलणं हे अर्थ असलेलं असतं, मग त्याला आपण काय म्हणतो, तर त्याचं बोलणं कसं आहे, अर्थपूर्ण. निरर्थक म्हणजे अर्थ नसलेलं आणि अर्थपूर्ण म्हणजे अर्थासहित, अर्थ असलेलं. गुण. गुण म्हणजे आपले मेरिट्स आणि दोष म्हणजे डिमेरिट्स. गुण म्हणजे चांगल्या गोष्टी, दोष म्हणजे वाईट गोष्टी. श हा षटकोणातला आहे, जरा लक्ष द्या. अवरोह. अवरोह म्हणजे खाली, आरोह म्हणजे वरती. आरोह अवरोह हे शब्द गाणं गाताना सुद्धा वापरले जातात. अवरोह आणि अवरोहाच्या विरोधात आहे, विरुद्धार्थ शब्द आहे आरोह. नापीक. नापीक म्हणजे काय, तर एखादी जमीन जी असते ती नापीक असते, तिकडे कोणतंही पीक येत नाही, त्याला म्हणतात नापीक. आणि मग एखादी जमीन अशी असते की तिकडे छान पीक येतं, त्याला म्हणतात सुपीक. सु पहिला, पी दुसरा. हा इकडे पी दीर्घ दिलेला आहे, इथे पण पी दीर्घच, याचं भान ठेवा. नापीक म्हणजे जिथे पीक येत नाही आणि सुपीक म्हणजे जिथे चांगलं पीक येतं. अनिवार्य. अनिवार्य म्हणजे काय, तर कंपल्सरी आहे. तुम्हाला हा प्रश्न, हे चारही प्रश्न अटेम्प्ट करायचे, ते अनिवार्य आहेत, कंपल्सरी आहेत. तिकडे तुम्हाला कोणताही विकल्प दिलेला नाही आहे. वैकल्पिक म्हणजे ऑप्शन्स. जिथे ऑप्शन्स असतात त्याला म्हणतात वैकल्पिक. वैकल्पिक ह्रस्व आहे बघा, वैकल्पिक. आणि जिथे ऑप्शन्स नसतात त्याला म्हणतात अनिवार्य. अनिवार्य आणि अनिवार्याच्या विरुद्धार्थ शब्द आहे वैकल्पिक. बिकट. बिकट म्हणजे कठीण, त्याचा विरुद्धार्थ आहे सोपे. सोपे. दुमत. दुमत म्हणजे आपण म्हणतो ना की याबद्दल दुमत नाही आहे, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतं आहे, याबद्दल दुमत नाही आहे. दुमत नाही म्हणजे तुमचं जे मत आहे तेच योग्य आहे, माझं वेगळं असं काही मत नाही आहे, दुसरं असं काही मत नाही आहे. दुमत म्हणजे दोन मतं. दुमत म्हणजे दोन मतं आणि त्याच्या विरुद्धार्थ शब्द आहे एकमत. एकमत. एखादी काहीतरी आपलं डिस्कशन चालू असतं आणि आपण सगळेजण म्हणतो की तुम्ही जे म्हणताय त्याशी आम्ही सहमत आहोत, आम्ही एकमत आहोत, मग तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला पटतं आहे. मग एखादा म्हणतो नाही नाही मला ते पटत नाही आहे, माझं दुसरं मत आहे, त्याला म्हणतात दुमत. ज्ञानी म्हणजे इंटेलिजंट. ज्ञानी त्याचा विरुद्धार्थ आहे अज्ञानी. फार सोपं आहे, अज्ञानी. सुबोध. सुबोध. सुबोध म्हणजे बोध म्हणजे समजणे, समजण्याला सोपे, याला म्हणतात सुबोध. दुर्बोध. दु म्हणजे कठीण, बोध म्हणजे कळण्याला कठीण, कळण्यास कठीण असे दुर्बोध. सुबोध म्हणजे कळण्यास सोपे, कळण्यास सु म्हणजे सोपे. दुर्बोध. बोध म्हणजे कळणे, कळण्यास कठीण. अल्पायुषी. अल्प. अल्प. अल्प आयुषी. अल्प म्हणजे कमी आयुष्य लाभलेला. आणि मग दीर्घ आयुषी म्हणजे मोठं आयुष्य लाभलेला. दीर्घ. दीर्घ शब्दातला दी हा दीर्घ आहे, लक्षात घ्या. दीर्घायुषी. अल्पायुषी कमी आयुष्य असलेला, दीर्घायुषी जास्त आयुष्य असलेला. सूर्योदय. सनराईज. सूर्यास्त. सनसेट. सूर्योदयमधला सु ह्रस्व आहे, सूर्यास्तमधला सु दीर्घ आहे, थोडं लक्षात ठेवा. सूर्योदयच्या विरुद्धार्थ शब्द आहे सूर्यास्त. आधुनिक. आधुनिक म्हणजे मॉडर्न आणि त्याच्या विरुद्धार्थ शब्द आहे पुरातन चालू शकेल, प्राचीन चालू शकेल. पुरातन किंवा प्राचीन. मालक. मालक म्हणजे मास्टर, ओनर, त्याचा विरुद्धार्थ आहे नोकर किंवा दास. आता तुम्हाला मराठीमध्ये पहिलीच अभंगवाणी आहे, अंकिला मी दास तुझा. दास म्हणजे नोकर, सेवक. कमाल.
आता कमाल हा शब्द तुम्ही कुठे ऐकला असेल तर तुम्ही कधी मराठी बातम्या ऐकत असाल तर मग आजचं कमाल तापमान किती आहे, किमान तापमान किती आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. आजचं कमाल तापमान इतकं इतकं आहे आणि आजचं किमान तापमान इतकं इतकं आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. पुढचा शब्द आहे तिमीर. तिमीर म्हणजे काय तर अंधार किंवा काळोख म्हणतो आपण, त्याला म्हणतात तिमीर. आता ती पण ऱ्हस्व आहे आणि मी सुद्धा ऱ्हस्व आहे, हे नीट लक्ष देऊन बघा, कारण परीक्षेला तुम्हाला मे बी ते उजेड हा शब्द देतील आणि त्याचा विरुद्धार्थ लिहायला सांगतील. त्यामुळे ऱ्हस्व दीर्घ नीट लक्षात असणं गरजेचं आहे. तिमीर म्हणजे अंधार आणि त्याचा विरुद्धार्थ आहे उजेड. उजेड. पुढचा शब्द आहे स्मरण. स्मरण म्हणजे काय तर आपण म्हणतो की तुम्ही मला मदत केली ती मी स्मरणात ठेवीन. स्मरण म्हणजे लक्षात ठेवणं. आणि मग स्मरण याचा विरुद्धार्थ शब्द आहे तो म्हणजे विस्मरण. आता बऱ्याच वेळेला बघा काही मंडळींना विस्मरणाचा दोष असतो, म्हणजे एखादी गोष्ट सांगितली की ती मंडळी लगेचच विसरतात. म्हणजे वयोवृद्ध मंडळींमध्ये हा दोष बऱ्याच वेळेला जाणवतो, हा एक आजार आहे. तर स्मरणाचा विरुद्धार्थ शब्द आहे विस्मरण, म्हणजे विसरणं. एखादी गोष्ट आपण विसरतो त्याला म्हणतात अरे विस्मरण झालं त्या गोष्टीचं, विस्मरण. पुढचा शब्द आहे तो म्हणजे दुष्कर्म. दुष्कर्म म्हणजे आपल्या समाजामध्ये काही मंडळी अशी असतात, काही वाईट मंडळी असतात, तर ती नेहमीच दुष्कर्म करत असतात, म्हणजे वाईट कर्म. दुहू म्हणजे वाईट, दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म, वाईट काम. आणि बरीचशी मंडळी अशी सुद्धा असतात की जी सत्कर्म करत असतात. सत्कर्म, सत म्हणजे चांगलं, चांगलं कर्म, चांगलं काम. दुष्कर्म या शब्दाचा विरुद्धार्थ आहे सत्कर्म. सहिष्णू. आता सहिष्णू म्हणजे काय तर आपल्याकडे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पंथांचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात आणि सगळेच धर्म सारखेच आहेत, सगळ्याच जाती सारख्याच आहेत असं म्हणणं म्हणजे सहिष्णू. ही एक वृत्ती आहे, सहिष्णू वृत्ती. आणि मग काही मंडळी अशी असतात की त्यांना आपलाच धर्म मोठा वाटतो, आपलीच जात मोठी वाटते, त्याला म्हणतात असहिष्णू. सहिष्णूचा विरुद्धार्थ आहे असहिष्णू. नीट बघा, सहिष्णू, असहिष्णू. संक्षिप्त. संक्षिप्त म्हणजे इन शॉर्ट. आपण पिक्चरला जातो, 3 तासाचा पिक्चर बघतो आणि घरी आल्यानंतर आईला स्टोरी किती वेळात सांगतो, अगदी 15 मिनिटामध्ये. इन शॉर्ट त्याला म्हणतात संक्षिप्तपणे सांगणे. किंवा एखादा काहीतरी बोलत असतो आणि आपण म्हणतो की अरे जास्त काही बोलू नको, एकदम डिटेलमध्ये जाऊ नको, संक्षिप्तपणे सांग, म्हणजे अगदी थोडक्यात सांग, त्याला म्हणतात संक्षिप्त. आणि त्याचा विरुद्धार्थ आहे विस्तृत. विस्तृत म्हणजे इन डिटेल, इन डेप्थ, अगदी व्यवस्थित साग्र संगीत सगळं सांगतो. म्हणजे एखादा माणूस पिक्चरची स्टोरी अगदीच 15 मिनिटामध्ये उरकतो, तर एखादा माणूस अगदी 1.5-2 तास सुद्धा लावतो, त्याला म्हणतात विस्तृत. सुपीक. सुपीक म्हणजे हा शब्द मागे झालेला होता. सुपीक म्हणजे चांगलं पीक जिथे येतं आहे अशी जागा, त्याला म्हणतात सुपीक. आणि चांगलं पीक येत नाही त्याला म्हणतात नापीक. नापीक. कृपा. कृपा म्हणजे एखाद्याचे आपल्यावर उपकार आहेत, एखाद्याची आपल्यावर कृपा आहे, परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे, आपल्याला ब्लेसिंग्ज आहेत. त्याचा विरुद्धार्थ आहे अवकृपा, म्हणजे कृपा नाही आहे आपल्यावर, त्याला म्हणतात अवकृपा. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थ आहे अवकृपा. ऊन. ऊन. ऊन या शब्दाचा विरुद्धार्थ आहे पाऊस पण लिहू शकता किंवा सावली लिहू शकता. प्रिफरेबली तुम्ही सावली लिहा. ऊन, सावली. म्हणजे आपण जात असतो सकाळच्या वेळेला वगैरे जेव्हा ऊन असतं त्या उन्हाचे चटके आपल्याला बसतात, मग आपण काय करतो तर एखाद्या झाडाच्या खाली उभं राहतो, झाडाच्या सावलीखाली उभं राहतो. ऊन या शब्दाचा विरुद्धार्थ आहे सावली. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ज्याला मरण नाही असा, त्याला म्हणतात अमर. आता तुम्ही बऱ्याच वेळेला लहानपणी गोष्टी ऐकताना ऐकलेलं असेल, आईने तुम्हाला सांगितलेलं असेल आपले जे देव होते ते कसे होते तर अमर होते. आणि माणूस काही अमर नाही आहे, म्हणजे प्रत्येक माणूस जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू, त्याला मरण हे आहेच.
जर त्याला मरण नसतं तर आपण काय म्हटलं असतं, माणूस प्राणी कसा आहे तर अमर आहे. अमर म्हणजे ज्याला मरण नाही आहे, मरणाची भीती नाही आहे. केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा म्हणजे केलेले उपकार लक्षात ठेवणारा. आपल्याला कोणीतरी काहीतरी मदत करतं, आपल्यावर एखादा उपकार करतो आणि मग त्यावेळेला आपण कृतज्ञ राहतो त्या व्यक्तीबद्दल आणि आपण म्हणतो आम्ही खरंच कृतज्ञ आहोत की तुम्ही आम्हाला मदत केलीत आणि आम्ही ही मदत लक्षात ठेवू. ही मदत लक्षात ठेवणं यालाच म्हणतात कृतज्ञ असणं. हा कृतज्ञता भाव आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्याला जन्म देणारे आपले आई बाबा, आपल्याला घडवणारे आपले शिक्षक, ह्या सर्वांविषयी आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवं. ही कृतज्ञतेची भावना आपण आपल्या पाठामध्ये सुद्धा बघितलेली आहे. माशेलकरांचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की माझी आई, मला घडवणारे माझे शिक्षक, या सर्वांसंबंधी मी कृतज्ञ आहे. समाजाची सेवा करणारा म्हणजे समाजासाठी सतत काम करणारा, समाजातील लोकांसाठी मदत करणारा, त्याला म्हणतात समाजसेवक. कुठलीही अपेक्षा न ठेवता म्हणजे निरपेक्ष. आता मी जर एखाद्याला काही मदत करते आणि जर मी काहीतरी अपेक्षा ठेवत असेल की मी तुला ही मदत करते पण मला तू हे द्यायला हवंच, त्याला म्हणतात अपेक्षा ठेवणं. पण काही मंडळी आपल्या समाजामध्ये अशी असतात ना की ती काम कुठलंही करताना ते निरपेक्ष बुद्धीनेच करतात, म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता करतात. आता आपल्या आयुष्यामध्ये ही निरपेक्ष मंडळी कधी कधी आपल्याला भेटतात, तर आपण जन्मताच आपल्याला खरं तर ही मंडळी भेटतात. ही मंडळी कोण तर आपले आई बाबा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला निरपेक्षतेने मदत करणारी ही दोनच मंडळी असतात, ही दोनच माणसं असतात आणि ती माणसं म्हणजे आपले आई बाबा. कुठलीही अपेक्षा न बाळगता ते सतत आपल्याला घडवत असतात, आपल्याला काहीतरी देत असतात, कोणतीही अपेक्षा न बाळगता. तुम्ही नोकरीला लागाल आणि नोकरी लागल्यानंतर पगार आणून द्याल अशी अजिबात त्यांची अपेक्षा नसते. ते ही माणसं जन्मतःच, आई बाबा ही दोन माणसं जन्मतःच निरपेक्ष असतात. संपादन करणारा म्हणजे संपादक. एखाद्या पुस्तकाचा संपादक असतो किंवा एखाद्या वृत्तपत्राचा संपादक असतो की सगळ्या बातम्या जो एकत्र करतो त्याला म्हणतात संपादक. ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय. आता बऱ्याच वेळेला बघा तुम्ही मॅथ्स, अल्जेब्रा, जॉमेट्री करत असता आणि त्यामध्ये एखादं सम असतं की जे तुम्हाला कळत नाही, त्याचं आकलन तुम्हाला होत नाही आणि मग तुम्ही म्हणतात की हे अनाकलनीय आहे, हे समजत नाही. किंवा मग एखादी टी व्हीवर सिरियल असते आणि काहीतरी अशी रहस्यमय कथा असते आणि आपल्याला ती कळत नाही की आता काय होणार, शेवट काय होणार, तेव्हा त्याला म्हणतात अनाकलनीय. कळतच नाही, ज्याचं आकलन होत नाही. आकलन म्हणजे कळणे, जे कळत नाही त्याला म्हणतात अनाकलनीय. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. महिन्यातून एकदा प्रकाशित होतं, प्रत्येक महिन्याला एक येतं मॅगझिन, त्याला म्हणतात मासिक. आता प्रत्येक दिवसाला येतं, प्रत्येक आठवड्याला येतं, प्रत्येक 15 दिवसांनी येतं, प्रत्येक महिन्याने येतं, 3 महिन्यांनी येतं, 6 महिन्यांनी येतं, वर्षांनी येतं, त्याला काय म्हणतात हे थोड्या वेळाने आपण बघायचे. तर महिन्यातनं एकदा प्रकाशित होणारं ते मासिक, हे शब्द नीट लक्षात घ्या. लिहिता वाचता न येणारा म्हणजे निरक्षर. अक्षर ज्याला वाचता येत नाही आहे त्याला म्हणतात निरक्षर. पसरवलेली खोटी बातमी, अफवा. आता अफवा म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, कारण दिवसाला कितीतरी अशा बातम्या पसरत असतात. आता सध्या कोरोनाचा सीझन चालू आहे, मग कोरोना गेला का, किंवा कोरोना जास्त आला आहे का, कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे का, कित्येक अफवा आपल्याला ऐकायला मिळतात. मध्यंतरी म्हणजे मागे मला आठवतं आहे, गणपतीची मूर्ती दूध पिते अशी एक अफवा होती. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ती अफवाच होती, ते काही खरं नव्हतं. खोटी बातमी असते. अफवा म्हणजे पसरवलेली खोटी बातमी असते, त्याला म्हणतात अफवा. ज्याचं आकलन होत नाही, आत्ताच वरती झालेलं होतं अनाकलनीय, प्रश्न रिपीट झालेला आहे. दुसऱ्यावर अवलंबून असलेला म्हणजे परावलंबी. दुसऱ्यावर, पर म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. आणि इथे तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाईल, स्वतःवर अवलंबून असलेला किंवा कोणावरही अवलंबून नसलेला, दॅट इज स्वावलंबी. स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असलेला आणि परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेला. अपेक्षा नसताना म्हणजे अनपेक्षित. अपेक्षा नसताना म्हणजे अनपेक्षित.
आता बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट अशी घडते की आपण त्याची अपेक्षाच केलेली नसते. आपण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि आपल्याला वाटतं की होईल माझं सिलेक्शन, 4-5व्या नंबरला होईल सिलेक्शन, पण अगदी तुमचा पहिला किंवा दुसरा क्रमांक येतो आणि मग तुम्ही म्हणता की मला मिळालेलं यश हे अनपेक्षित आहे. म्हणजे खरंच मी पहिला नंबर येईल अशी अपेक्षा केली नव्हती, हे अनपेक्षित आहे, म्हणजे ज्याची मी अपेक्षा केलेली नव्हती त्याला म्हणतात अनपेक्षित. केलेले उपकार न जाणणारा, कृतघ्न. आत्ता आपण वरती केलेलं होतं केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, आणि केलेले उपकार न जाणणारा किंवा केलेले उपकार विसरणारा म्हणजे कृतघ्न. आता हे जे दोन शब्द आहेत ज्ञ आणि घ्न मध्ये गोंधळून जाऊ नका. ज्ञ म्हणजे केलेले उपकार लक्षात ठेवणारा आणि घ्न म्हणजे केलेले उपकार विसरणारा. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. कृतघ्न शब्द नीट बघा. लिहिता वाचता येणारा साक्षर, म्हणजे ज्याला अक्षरे येत आहेत त्याला म्हणतात साक्षर. साक्षर. आत्ता मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे दररोज प्रसिद्ध होणारं जे असतं त्याला म्हणतात दैनिक. दैनिक दररोज प्रसिद्ध होणारं मॅगझिन, दॅट इज किंवा दररोज काय प्रसिद्ध होतं तर ते दैनिक. आठवड्याने प्रसिद्ध होतं ते साप्ताहिक. आठवडा म्हणजे सप्ताह. सप्ताह. आणि आठवड्याने जे प्रसिद्ध होतं ते साप्ताहिक. पंधरवडा. पंधरवडा म्हणजे 15 दिवसांनी जे प्रकाशित होतं ते पाक्षिक. आता पाक्षिक असं का म्हटलेलं आहे तर एका महिन्याचे 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. म्हणजे 15-15 दिवसांचा हा काळ असतो. 15 दिवस इथे असतात, इथे 15 दिवस असतात, ह्याला म्हणतात पक्ष. आणि म्हणून 15 दिवसांनी जे प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात पाक्षिक. क्षी पहिला आहे, पाक्षिक. महिन्याने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात मासिक. आत्ता मागे आपण बघितलं होतं. 3 महिन्याने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात त्रैमासिक. 3 महिने, त्रैमासिक. 6 महिन्यांनी जे प्रसिद्ध होतं प्रकाशित होतं त्याला म्हणतात षण्मासिक. षटकोणातलं आहे, बाणातलं आहे. षण्मासिक. षण्मासिक. 6 महिन्यांनी जे प्रसिद्ध होतं ते आहे षण्मासिक. आणि वर्षाने जे प्रकाशित होतं त्याला म्हणतात वार्षिक. 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 हे सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशाही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंबहुना याच्यावर 1 मार्क तुम्हाला विचारला जाण्याची, एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक. दररोज, एका आठवड्याने, 15 दिवसांनी, एका महिन्याने, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आणि वर्षाने. हे सगळं जरा नीट गो थ्रू करा. थोडासा लिहिण्याचा सरावसुद्धा ठेवा, कारण हे त्रैमासिक किंवा षण्मासिक जे शब्द आहेत ते लिहिताना तुम्हाला कुठेतरी अडचण येण्याची शक्यता आहे. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, आत्ता आपण बघितलं होतं आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणार. आठवडा म्हणजे सप्ताह, त्याला म्हणतात साप्ताहिक. कोणाचाही आधार नसलेला, निराधार. बरीचशी निराधार मंडळी असतात, निराधार मुलं असतात की ज्यांचे आईबाबा नसतात, कोणी त्यांना आधार नसतो, त्यांना म्हणतात निराधार. ज्यांना आधार नाही असे म्हणजे निराधार. निराधार. दररोज प्रकाशित होणारे, दॅट इज दैनिक. आत्ता आपण इथे बघितलं होतं दैनिक. ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू. ज्याला कोणी शत्रू नाही आहे, म्हणजे शत्रू असं म्हणू शकू अशी कोणी व्यक्ती नाही आहे, जो माणूस छान आपलं आयुष्य जगतोय, कोणी शत्रू आजूबाजूला पेरलेले नाही आहेत, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो अजातशत्रू. अजातशत्रू. आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे वचन बदला. वचन बदला असा प्रश्न आहे. रस्ता, एक वचन आहे तो रस्ता. आता वचन बदलताना नेहमी लक्षात घ्या, एक वचनामध्ये तो असं घ्या आणि बहुवचन अनेक वचनामध्ये ते. तो रस्ता, मग ते काय येणार, रस्ते. तो रस्ता, ते रस्ते. हां, आता वेळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. एक असेल, एक असेल, एक असेल तर काय म्हणणार, एक वेळ मी तुला सोडीन ना, पण 4 वेळा नाही सोडणार. वाक्यांमध्ये जर उपयोग केला तर तुम्हाला वचन बदलणं सोपं जातो. फॉर एक्झाम्पल, एक रस्ता आहे, 4 काय आहेत, रस्ते. एक वेळ आहे, 4 काय आहेत, वेळा. म्हणजे तुला मी एक वेळ सांगेन, आपण म्हणतो ना तुला मी एक वेळ समजावून सांगेन, पण 4 वेळा समजावून सांगणार नाही. वेळेचं वचन बदला वेळा आहे. बऱ्याच ठिकाणी उत्तरं देताना या शब्दामध्ये गल्लत केली जाते. सो जरा हे केअरफुल बघा. एक वेळ मी तुला उपदेश देईन, पण 4 वेळा उपदेश देणार नाही आहे, वेळा.
पुढचा शब्द आहे भिंती. भिंती हा शब्द अनेक वचनामध्ये दिलेला आहे, त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे. 4 भिंती आहेत, तर एक काय असेल? भिंत. नेहमी वचन बदलताना 1 आणि 4 अशा पद्धतीने विचार करा. 4 भिंती, 1 भिंत. आता पुढचा शब्द आहे माणूस. एक माणूस, 4 माणसे. एक माणूस, 4 माणसे. त्यानंतर घड्याळ. एक घड्याळ, 4 घड्याळे. एक घड्याळ, 4 घड्याळे किंवा घड्याळं असं आपण म्हणतो. एक विहीर, 4 विहिरी. विहीर, विहिरी. नेहमी 1 आणि 4चा फॉर्मॅट फॉलो करा. एक वचन, अनेक वचन. एक विहीर, 4 विहिरी. आता पुढचा शब्द आहे, पुढचा प्रश्न आहे लिंग बदला. आता इथे ना ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये थोडीशी चूक आहे. खालील शब्दांचे वचन बदला असं आलेलं होतं, ते मी आता व्हाईटनरने घालवलेलं आहे. पण इथे लिंग बदला हा प्रश्न आहे. लिंग आणि वचन यामध्ये बऱ्याच वेळेला विद्यार्थी कन्फ्यूज होतात, गोंधळून जातात. नीट प्रश्न वाचा. आता कवी या शब्दाचं लिंग आपल्याला कसं बदलायचं आहे? लिंग म्हणजे काय? तर जेंडर. कवी, कवयित्री. कवयित्री, कवी, कवयित्री. वाघ, वाघीण. वाघ, वाघीण. लेखक, लेखिका. लेखक, लेखिका. माणूस, पुरुष पण माणूसच आहे आणि बाईसुद्धा माणूसच आहे, त्यामुळे इथे लिंग बदलणारच नाही आहे. माणूस, माणूस. वीर, मेल असेल तर वीर आणि फिमेल असेल तर वीरांगणा. वीरांगणा. वीर, वीरांगणा. संपादक, एखाद्या वृत्तपत्राचा मेल असेल तर संपादक, एखादी फिमेल असेल तर संपादिका. संपादिका. ओके. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लेखन नियमांनुसार लेखन करा. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि त्यातला एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. अचूक शब्द ओळखायचा आहे. तर तुम्हाला हे 4ही शब्द परीक्षेत लिहावे लागतील आणि मग जो करेक्ट आहे त्याला एक अंडरलाईन करा आणि पाहिजे असेल तर नंतर तुम्ही तो शब्द लिहू देखील शकता. निर्जीव. आता इथे काय होतं माहिती आहे का, की इथे या प्रश्नांतर्गत जे विचारलेले प्रश्न असतात ते खरं तर ते सगळे शब्द तुमच्या पाठामध्ये आलेले असतात. बाहेरचे शब्द इथे विचारले जात नाहीत. फक्त आपण जेव्हा पाठ वाचत असतो त्यावेळेला नीट लक्ष देऊन प्रत्येक शब्द वाचा, म्हणजे मग इथे तुम्हाला काहीच अडचणी येणार नाही आहेत. पाठवाचन जर व्यवस्थित केलेलं असेल तर तुम्हाला बघितल्यावरच आपल्याला कळतो की अरे हा बरोबर नाही आहे शब्द, हा बघायला बरोबर वाटत नाही आहे. येस, हा करेक्ट आहे. निर्जीव. नि पहिला आहे, जी दुसरा आहे. पुढे अंतर्मुख. हा शब्द करेक्ट आहे. पुन्हा ज्याचं वाचन चांगलं त्याला इथे पूर्ण मार्क मिळणार आहेत. अंतर्मुख. अंतर्मुख. पुढचा शब्द आहे तो म्हणजे पुढचा प्रश्न तोच आहे. 4 शब्द दिलेले आहेत आणि या हुबेहूब हा शब्द दिलेला आहे आणि हा शब्द करेक्ट आहे. पहिला हू ऱ्हस्व आहे, दुसरा हू दीर्घ आहे. हुबेहूब म्हणजे अगदी तसंच्या तसं, त्याला म्हणतात हुबेहूब. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. क्रियाशील. आता खरं तर हे दोन्ही शब्द सारखेच आहेत, त्यामुळे एखादा शब्द हा कॅन्सल केला तरी चालेल. या 3 पैकी कोणता शब्द परफेक्ट आहे? व्याकरणदृष्ट्या लेखन नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे? तर हा क्रियाशील. क्री पहिला आहे, शी दुसरा आहे, दीर्घ आहे. शैक्षणिक. शैक्षणिक. शैक्षणिक धोरण असं आपण म्हणतो बऱ्याच वेळेला. शैक्षणिक आणि पहिला आहे शैक्षणिक. निर्णय. निर्णय हा तो शब्द आपण कितीतरी वेळा दिवसातनं वापरतो. निर्णयमधला नि पहिला आहे, णवर रफार आहे. निर्णय. निर्णय. पुढे अचूक शब्द ओळखा. वडिलांसोबत. हा शब्द परफेक्ट आहे. जेवढं तुमचं वाचन चांगलं तेवढे तुम्हाला इथे पटापट उत्तरं मिळत जाणार आहेत. वडिलांसोबत पाठामध्ये आलेले शब्द आहेत. दुसरा शब्द आहे तालमीला. तालमीला नाही, तालमीला. पण बोलताना आपण तालमीला असं नाही बोलत, बोलताना आपण तालमीला असंच बोलतो, पण तो शब्द कसा आहे? तालमीला. मी दुसरा आहे, ल आणि मी वेगवेगळे आहेत, एकत्र नाही आहेत. गारहाणी. आपण आपली गारहाणी म्हणतो, देवाजवळ गारहाणी म्हणतो, लोकांसमोर बोलतो, त्याला म्हणतात गारहाणी. 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 आणि दीर्घ आहे, ऱ्हस्व नाही आहे, आणि दीर्घ आहे. गारहाणी. आता ही जे मध्ये गॅप दिसतोय तो प्रिंटिंग मिस्टेक आहे. अदरवाईज द करेक्ट आन्सर इज गारहाणी.
आता इथे ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे, वाक्य लेखन नियमानुसार अचूक लिहा. आता इथे बघा, ही पुन्हा टेक्स्चुअल वाक्यच आहेत. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा आणि वाक्य पुन्हा लिहा. दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे, ह्याचं भान ठेवा. फक्त शब्द लिहून चालणार नाही, तिकडे जागा कमी आहे म्हणून मी फक्त शब्द लिहिलेले आहेत. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. साधारणपणे एका वाक्यामध्ये 2 चुकीचे शब्द असतील. आता इथे बघा, आणि दीर्घ दिलेले आहे. आणि ह्या शब्दामध्ये आणि दीर्घ कधीच नसतो, आणि हा ऱ्हस्व असाच असतो. त्यामुळे ही एक मिस्टेक मिळालेली आहे. आणि तुम्हीच हा मी ऱ्हस्व नाही आहे, दीर्घ आहे. तुम्हीच हे शब्द जे चुकीचे आहेत तिकडे बरोबर शब्द लिहून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील, माशेलकरांच्या पाठामधला हे आहे. आमचे मूळ गाव, मूळमधला मूळ दीर्घ आहे आणि दक्षिणमधला क्षी ऱ्हस्व आहे. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. पुढचं वाक्य, पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. आता इथे त्यांनी मे बी चुकीने असेल पण एकच मिस्टेक दिलेली आहे. ईला रफार, आई दीर्घ ई आहे, आई, तो त्याने दिलेला नाही आहे. आईनं धीर सोडला नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. थोडीशी, शी हा दीर्घ आहे, थोडीशी. आणि जाणवली, हा ली पण दीर्घ आहे, जाणवली, थोडीशी. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. थोडीशी, शी दीर्घ, जाणवली, ली दीर्घ. पुढचा प्रश्न, विरामचिन्हे. आता त्यांनी काय केलं आहे तर खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावं लिहा. विरामचिन्ह दिलेली आहे आणि त्याची नावं तुम्हाला लिहायची आहेत. फुल स्टॉप दिलेला आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? पूर्णविराम. प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह. हे कोणतं चिन्ह आहे? स्वल्पविराम. आणि हे चिन्ह आहे, हे विरामचिन्ह आहे ज्याला आपण म्हणतो अपूर्णविराम. पुन्हा बघा, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम आणि अपूर्णविराम. तोच प्रश्न इथे आहे, कंटिन्यू झालेला आहे. हे काय आहे? अर्धविराम. नीट बघा, अर्धविराम. उद्गार चिन्ह. हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज आहेत, त्याला आपण मराठीत म्हणतो एकेरी अवतरण चिन्ह. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा बघा, दुहेरी अवतरण चिन्ह. हे आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. पुढचा प्रश्न आहे, योग्य विरामचिन्हे वापरा. हे सगळं टेक्स्चुअल आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा पाठ वाचण्याचा सराव ठेवा. तर मुलांनो, स्वल्पविराम आहे. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. मोठे होत असलेल्या मुलांनो, पाठातलं हे वाक्य आहे. तर मुलांनो, स्वल्पविराम, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. पुढचं वाक्य आहे, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी? प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी? प्रश्नचिन्ह. रामानं सेतुबंधन केलं, अर्धविराम. नंतर आहे, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. इथे शेवटी आहे फुल स्टॉप, दॅट इज पूर्णविराम. आणि इथे मध्ये आहे तो म्हणजे अर्धविराम. नंतर, अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, डायलॉग आहे, संवाद आहे, बोललेलं आहे कोणीतरी. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, चुडीवाला हा जो पाठ आहे त्यातनं हे आलेला आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, अरे नंतर स्वल्पविराम आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह, इथे स्वल्पविराम आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे. तर अशा प्रकारे एकूणच भाषाभ्यासमध्ये तुम्हाला अपेक्षित असे जे सगळे प्रश्न आहेत किंवा बोर्डाने तुम्हाला दिलेले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न इन डिटेलमध्ये, अगदी डेप्थमध्ये जाऊन उदाहरणं देऊन मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. मला वाटतं आता या भाषाभ्यासाचे 16 गुण जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. पण थोडंसं लक्षपूर्वक हा जो माझा व्हिडिओ आहे तो बघणं गरजेचं आहे. मी मध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की हा प्रश्न इथे असा विचारलेला आहे, पण हा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, दर दिवशी प्रकाशित होणारं
ते दैनिक आहे. मग त्याच्या अनुषंगाने येणारी इतरही मी उदाहरणं घेतलेली आहेत. तर ते नीट ऐका, नीट लक्षात ठेवा, शांतपणे ऐका, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे मला वाटतं की आजचं हे आपलं लेक्चर झाल्यानंतर, आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मराठी विषयाच्या 80 मार्कांमधले 16 मार्क तुमचे झालेले आहेत. कसा वाटला आजचा विषय? माझे व्हिडिओज आणि माझे विषय जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ दे असं मला मनापासून आणि प्रामाणिकपणे वाटते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अभ्यास विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.